राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या माध्यमातून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आले आणि राज्यभरातून ही शिवस्वराज्य यात्रा निघालेली आहे। 14 ऑगस्ट रोजी अहमदपूरमध्ये या शिवस्वराज्य यात्रेचं पदार्पण होणार आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी माझ्यासोबत माजी मंत्री विनयराव पाटील साहेब आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया। नेमकी काय पार्श्वभूमी आहे, शिवस्वराज्य यात्रेचं काय स्वरूप असणार आहे अहमदपूर शहरामध्ये आल्यानंतर, या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। स्वागत आहे तुमचं आवाज बहुजनता न्यूज लाईव्ह मध्ये। सर्वप्रथम साहेब, 9 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळापासून या यात्रेची सुरुवात झालेली आहे। 14 तारखेला 5 वाजता आपल्या अहमदपूर शहरामध्ये ही यात्रा या ठिकाणी येणार आहे आणि त्यांच्या स्वागताच्या निमित्ताने अहमदपूर मतदारसंघातल्या सर्व जनतेला मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान करणार आहे की महाराष्ट्रामध्ये जनतेचं राज्य यावं, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस या ठिकाणी यावेत, सर्व धर्म समभाव जोपासला जावा आणि सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की हे राज्य माझं आहे। जी संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची होती, आज आपल्या सर्वांना माहिती आहे की या राज्यामध्ये, या देशामध्ये एक हुकुमशाही प्रवृत्तीचं राज्य या देशामध्ये आज आहे अशी परिस्थिती। कारण लोकसभेच्या निवडणुका हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाही अशी महाराष्ट्रात तर निवडणूक झाली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक या ठिकाणी नागरिकाला असं वाटतं की या राज्यामध्ये काही मुठभर लोक स्वतः, जसं रयतेचं राज्य असल्यापेक्षा रयतेच्या जीवावर स्वतःचा राज्य या ठिकाणी राज्य कारभार करणारी जी यंत्रणा आपण या ठिकाणी पाहतो, कुठल्याही माध्यमातून लोकांवर प्रेशर आणायचं, दबाव आणायचं, मग ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, सेल टॅक्स असेल किंवा गृह विभागाच्या माध्यमातून लोकांवरती भीतीचं वातावरण निर्माण करून राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसांचं राज्य या राज्यामध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे। सर्व मतदारांनी त्यामध्ये सहभागी व्हावं आणि हे जे काही मनसुबे आहेत या लोकशाहीला घातक असलेले, तिथं संविधानाबद्दल चर्चा या ठिकाणी होते, जिथं शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच वाचून आहेत, जिथं सर्वसामान्य या ठिकाणी छोटे मोठे उद्योगधंदे करणार आहेत, जीएसटीच्या माध्यमातून त्यांचे उद्योगधंदे या ठिकाणी आज आपण बघितलं तर सगळे पळवले जात आहेत किंवा आज प्रत्येकाचा आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत आहे। पुन्हा एकदा जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून ही यात्रा आपल्यामध्ये येणार आहेत। माझी सर्व जनतेला विनंती आहे की मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये आपण सहभागी व्हावं आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये जे आज राजकारण चाललेलं आहे, कुठल्या पक्षाच्या बद्दल मी बोलत नाही, कुठलंही शासन असलं तर शासन जनतेचं असलं पाहिजे, जनतेच्या हिताचं असलं पाहिजे। निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून काहीतरी या ठिकाणी घोषणा करायच्या, काहीतरी लोकांना आमिष दाखवायचं, ज्या योजना कधीच हे देऊ शकणार नाहीत अशा योजना पुढे करायच्या आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या जनतेला काहीतरी दिशाभूल करून राज्य प्रस्थापित करायचा जे मनसुबा काही लोकांनी या ठिकाणी आखलेला आहे, त्याला उजळून लावण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमचे प्रदेशचे अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब आहेत, आदरणीय सुप्रियाताई त्या यात्रेमध्ये आहेत, अमोलजी कोले साहेब आहेत, आवाड साहेब आहेत, अनिल देशमुख आहेत, राजेश टोपे आहेत, महबूब शेख आहेत, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत, मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत। या यात्रेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि आम्हाला सहकार्य करावं अशी आपल्या माध्यमातून अहमदपूर मतदारसंघातल्या जनतेला मी विनंती करत आहे। महत्वाचा प्रश्न असणार आहे आपल्याला, विरोधी पक्षाकडून आता ही एक निमित्त म्हणून, शिवस्वराज्य यात्रेचं निमित्त म्हणून विधानसभेची तयारी आहे असं म्हणता येईल का? ही निवडणुकीची तयारी आहे म्हणल्यापेक्षा लोकशाहीला जे आता आपल्याला असं वाटतं की या राज्यात लोकशाही आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर मी काय बोलणार नाही। इथं जर हुकुमशाही प्रवृत्तीचं सरकार या राज्यामध्ये काम करत असेल तर मला वाटतंय की जनजागरण करून, लोकांना जागं करून, लोकांना हे सगळ्या गोष्टीची जाणीव करून देणं सुद्धा विरोधी पक्षाचं काम या ठिकाणी आहे। ते काम या ठिकाणी विरोधी पक्ष करत असताना जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
या देशाला संविधान दिलं, छत्रपती शिवरायांनी जनतेचं राज्य या देशाला दिलं. आपण एकीकडे रामराज्याच्या या ठिकाणी घोषणा करत असताना, रामाची प्रतिमा उभं करत असताना तुम्ही आज जर विचार केला तर खरंच रामराज्य या देशामध्ये तुम्ही आणता का? खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार उरलेला आहे का? इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि म्हणून आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते आज लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी, आज लोकप्रतिनिधीमधून या ठिकाणी काम करत असताना तुम्ही ज्या पद्धतीचं धोरण आखलंय, भविष्यामध्ये आमच्यासारखे निवडणूक तर द्या सोडून, राजकारणापर्यंत सुद्धा यायची कोणी हिंमत करणार नाहीत. अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर लोकांचं जागरण करणं, लोकांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगणं हे सुद्धा एक कर्तव्यच म्हणून या ठिकाणी, कर्तव्याचाच भाग म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी अभियान या ठिकाणी राबवून लोकजागृती करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. साहेब, अहमदपूर शहरामध्ये जी नियोजित जागा केलेली आहे आपण शिवस्वराज्य यात्रेसाठी, त्या जागेमध्ये जागा पुरेल का? किती संख्या येऊ शकेल? अंदाजे तालुक्यातून किती हजार लोक येतील? काय असणार आहे त्या संदर्भातला आकडा? आम्हाला आमचं नियोजन असं आहे की आता सगळ्यात मोठ्या सभा तर तिथं आतापर्यंत जे काही नेते केंद्रातले असतील किंवा राज्यातले नेते असतील, मुख्यमंत्री असतील, आतापर्यंत तिथंच आंबेडकर चौकातच सभा झालेल्या आहेत आणि आमचं नियोजन आहे की 10 ते 15 हजार लोक त्या सभेसाठी उपस्थित राहतील, अशी आमची या ठिकाणी एकंदरीत त्या कार्यक्रमाची तयारी आहे. धन्यवाद. तर हे होते माझ्यासोबत माजी राज्यमंत्री विनायकरावजी पाटील साहेब. तालुक्यातील सर्व मतदारांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की 14 ऑगस्ट रोजी जी होऊ घातलेली शिवस्वराज्य यात्रा आहे, त्या यात्रेमध्ये सर्वांनी सहभागी होण्यात आहे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN4. आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.